विदर्भातली अजून एक स्पेशालिटी आणि ती म्हणजे ज्वारीची फळं। तुम्ही बघू शकता इतकी सुंदर दिसतं हे फळं, पण खायलाही तेवढेच अप्रतिम लागतात। आणि हे ज्याच्यासोबत खाल्ल्या जाते ना, आहाहाहा, लाजवाब आहेत हे कॉम्बिनेशन। ज्वारीची फळं अत्यंत पौष्टिक, करायला अगदी सोपा, खायला रुचकर आणि एक पारंपरिक प्रकार आहे। अगदी कमी कष्टामध्ये तयार होणारा हा पदार्थ आहे। हा तुम्ही साध्या वरणासोबत अगदी सिंपल आपली जी तुरीची डाळ असते त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता। लाल भोपळ्याच्या भाजीसोबत पण हा खूप छान लागतो। म्हणजे महालक्ष्मी असतात ना तेव्हा स्पेशली हा पदार्थ तयार केला जातो। आणि आता तुम्ही म्हणाल ही फळं खायची कशी? अगदी सोपं आहे। आपण पोळी जशी तोडतो तसं तोडायचं, बघू शकता सहज हे तुटल्या जाते। हे छान या वरणाला लावायचं। वरण आपण त्याच थिकनेसचं बनवलेलं आहे, मस्त याला कोट होतं आणि छान असं खायचं। सिंपल बट स्वीट, फारच सुरेख लागतं हे, अप्रतिम। नक्की ट्राय करा एकदा। नमस्कार, सुषमा हेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील। रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघू। गंजामध्ये 1 ग्लास पाणी घेऊन घेतलेलं, पाण्यामध्ये छोट्या चमच्याने अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेलं। गॅस ऑन करून द्यायचा आणि याच्यावरती आपण हे पाणी ठेवून देऊ आणि या पाण्याला आपल्याला चांगली खदखदून उकळी येऊ द्यायची आहे। त्यानंतर एका परातीमध्ये आपण हे ज्वारीचं पीठ घेऊन घेऊया। तर हे 1 ग्लास ज्वारीचं पीठ आहे, मी खूप दाबून नाही भरलेलं, अशा पद्धतीने वरवर थोडंसं वरती येईपर्यंत हे घेऊन घेतलेलं आपण या परातीमध्ये हे टाकून देऊ। त्याला आपण मध्यभागी असं थोडंसं गोलसर करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे। तर पाणी जे आहे ते आपलं अशा पद्धतीने उकळून घ्यायचं। इथे आपण आता गॅस जो आहे तो बंद करून देऊ आणि हे खदखदून उकळलेलं पाणी जे आहे ते आपण या आळ्यामध्ये टाकून देऊ। याला आळं पण म्हणतात, असं गोल गोल मध्यभागी केल्यामुळे। तर मी याच्यामध्ये पूर्ण पाणी नाही टाकणार आहे, सुरुवातीला मी अर्धच पाणी टाकून घेतलेलं आणि आता आपल्याला हे मिक्स करायचं आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपल्याला हे छान असं गडेदार तयार करायचं आहे। खूप कोरडं राहायला नको, म्हणून पाणी जे आहे ते हळूहळू घालू आपण याच्यामध्ये, एका वेळेस सगळं नाही टाकू। पीठ जे आहे ते पूर्णपणे छान भिजवलं गेलं या पाण्यामध्ये, बघू शकता छान गडेदार आपलं तयार झालेलं आहे, कोरडं नाही आहे। इथे पाऊण ग्लास पाणी जे आहे ते वापरलं, तुम्ही बघू शकता ग्लासामध्ये पाव ग्लास पाणी जे आहे ते तसंच आहे। कारण पाणी आपण जास्त का ठेवून घेतलेलं, म्हणजे जेवढं पीठ घेतलं तेवढंच पाणी आपण ठेवून घेतलं होतं। काय होते बरेचदा पिठा म्हणजे ज्वारीची आहे ना, पीठ कुठलं पीठ खूप फुलतं किंवा त्याला पाणी जास्त लागतं, म्हणून थोडं जास्त ठेवून घ्यायचं। तर हे भरपूर गरम आहे, या पिठाला जे आहे ते आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर थोडंसं थंड पाण्याचा हात घ्यायचा आणि त्याने मळून घ्यायचं, म्हणजे पाणी नाही टाकायचं आपल्याला, कारण हे आपलं एवढं व्यवस्थित याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। जर तुम्ही याच्यामध्ये परत पाणी टाकलं ना तर हे असं पिचपिच होऊन जाईल, आपल्याला तसं नाही पाहिजे आहे। तर हे सगळं याचा आपण एक गोळा तयार करून घेऊ। तर गरम असल्यामुळे मी थोडंसं थंड पाणी हाताला फक्त लावून घेते आहे। अशा पद्धतीने पाण्यात हात बुडवायचा आणि मग तो याला लावायचा, म्हणजे काय होईल की ते भाजणार नाही हाताला। तर याला चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला, आसट अजिबात याला होऊ नाही द्यायचं। जेवढं याला आपण चांगलं मळून घेतलं ना तर तेवढी आपली फळं जी आहे ती चांगली तयार होतात, नाहीतर मध्ये मध्ये अशी फाटतात, ब्रेक होतात। आणि बघू शकता तर हे छान असं आपलं तयार झालेलं आहे। आता आपण याचे ना छोटे छोटे गोळे करून घेऊ। तर म्हणजे तुम्हाला जेवढे ज्या आकाराची फळं बनवायची आहे ना तर तेवढे आकाराचे गोळे घेऊन घ्यायचे। मध्ये आळ्यामध्ये पाणी घालतो ना गरम, तर ते सगळं मिक्स करून ना असं दाबून ठेवायचं, जर जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर तुमचं, आणि तुम्हाला पाहिजे तेवढंच थोडं थोडं घ्यायचं, त्याला छान मळायचं आणि मग त्याची फळं तयार करून घ्यायची। एका वेळेस सगळ्या गोळ्या तुम्ही भिजवून घेतल्या ना तर थोड्या वेळानंतर ते पीठ काय होतं ना असं थोडंसं लूज होतं आणि मग ते व्यवस्थित बनल्या जात नाही त्याची फळं। म्हणून हे एक गोष्ट लक्षात ठेवायची, म्हणजे रेसिपी जरी सोपी असली तरी काही त्याच्यामध्ये प्रिकॉशन्स आपल्याला घ्यायचे असते। हे आपले गोळे तयार झालेले आहे, आपण फळं तयार करायला घेऊ। तर फार सोपं आहे, कठीण काम नाही। तुम्ही थोडासा पिठाचा हात घेऊ शकता तुम्हाला गरज भासेल तर। इथे पीठ इतकं व्यवस्थित मळल्या गेलं आहे की इथे मला कोरड्या पिठाची गरज नाहीये। तर सगळीकडे जे आहे ना ते एकसारखे आले पाहिजे, म्हणजे कुठे बारीक किंवा कुठे जाड असं नको, एकसारखं हा फळ तयार करून घ्यायचा। असं
थोडासा कर्व शेप असतो त्याला, असा वाटीसारखा. ट्रॅडिशनली वेने हे असेच बनवल्या जातात. आणि बघू शकता तुम्ही हे फळ जो आहे आपलं तयार झालेलं आहे. पण बाकीचे पण सगळे फळ असे तयार करून घेऊ. ही फळं बनवण्याची खरी कला कशात आहे ना, की फळ जे आहे ते एकसारखं आलं पाहिजे आणि खूप जाडं नको, असं छान पातळ बनवायचं. म्हणजे ते काय होतं, लवकर वाफवले जाते आणि खायला पण चांगलं लागतं आणि शिजते पण ते व्यवस्थित. तर जेवढी फळं झाली तेवढी आपल्याला वाफवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी सगळी फळं तयार करून घेते. चाळणीमध्ये आपण त्याला वाफवून घेणार आहे. तर त्याला मी अगदी 2 ते 3 थेंब तेलाचे घेतले आहे. जास्त तेल नकोच याला. आणि हे जेवढे बसतील ना तेवढी ही फळं याच्यामध्ये ठेवून द्यायची. म्हणजे आमच्या लहानपणी ना खूप जास्त प्रमाणात केल्या जायची ही फळं. त्याच्यामुळे ती कापडावर केल्या जायची. मोठा गंज राहायचा, गंजाला कापड बांधायचे. म्हणजे पूर्वी इडली जशी ट्रॅडिशनल वेनी केली जाते ना, तर तशा पद्धतीने ही फळं केली जायची. मला असं जाणवलं की अरे इथे थोडंसं जाडसरपणा जाणवतोय, तर लगेच हाताच्या साहाय्याने थोडंसं त्याला पातळ करून घ्यायचं. तर इथे माझी ही 4 बसलेली आहे. तिकडे मी पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. इथे आपल्या पाण्याला उकळी पण आली आहे. आता ही चाळणी आपण याच्यावरती ठेवून देऊ आणि त्याच्यावरती झाकण ठेवू आणि या फळाला आपल्याला छान वाफवून घ्यायचं आहे. तर जवळपास 10 मिनिट वगैरे आपण याला वाफवून घेऊ. 10 मिनिटात हे तयार होतील. आपण चेक करूया. म्हणजे याला जनरली 7 ते 10 मिनिट होतात. कधी जाडी कमी अधिक असते ना, त्याच्यामुळे. तुम्ही बघू शकता रंग चेंज झालेला आहे. भरपूर गरम आहे हे आणि आपले हे शिजलेलं आहे. म्हणजे आपल्या हाताला हे चिपकत नाही, म्हणजे प्रॉपर आपलं हे स्टीम झालेलं आहे. आणि आपण आता हे काढून घेऊ. इथे गॅसची फ्लेम जी आहे ती मी कमी करून घेते. 7च मिनिटानंतर मी चेक केलेलं, पण आपलं झालेलं आहे. तर हे सराट्याच्या साहाय्याने काढून घ्यायचं. ही फळं वाफवून झाल्यानंतर अशा ठिकाणी ठेवायची की ज्याच्यातून वाफ जी आहे ते इझिली निघून जायला पाहिजे. म्हणजे तुम्ही एक तर कापडावर ठेवू शकता किंवा असं लाकडाचं अशा पद्धतीचं दवडी वगैरे असते ना, त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. एकावर एक नाही ठेवायचं. जेव्हा ते गरम गरम असतात ना, तर ते थोडेसे मोकळे मोकळे ठेवायचे अंतराने. नाहीतर गरम गरम आहे तर ते एकमेकाला चिपकतात. थंड झाल्यावर वाटल्यास तुम्ही मग एकावर एक ते ठेवू शकता. आता आपण राहिलेले बाकीचेही असेच वाफवून घेऊ. दोन्ही बाजूनी छान स्टीम झालेले आहे. तुम्ही बघू शकता अगदी हाताला चिपकत नाही आणि आपण सहज हातामध्ये हे घेऊ शकतो. आणि थिकनेस पण सगळीकडून अगदी परफेक्ट थिकनेस आलेली आहे याची. आणि हे गरमागरम पण छान लागतात किंवा थंडे झाले तरी चांगले लागतात. आणि ही फळं आहे ना, तुरीच्या डाळीचं जे वरण असतं ना, अगदी साधं वरण शिजवायचं. थोडं पाणी घालून त्याला छान मीठ घालून उकळी येऊ द्यायचं आणि खूप पातळ नाही करायचं. तुम्ही बघू शकता ही कन्सिस्टन्सी, या कन्सिस्टन्सीचं ठेवायचं. त्याच्यासोबत ते खूप छान लागतात. म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला ना तुपाची गरज आहे, ना तेलाची गरज, ना मिरचीची गरज. असंही हे साधं वरण आणि हे फळं खूप छान लागतात. किंवा कोळं किंवा आपण लाल भोपळा म्हणतो ना, त्याच्या भाजीसोबत पण हे खूप चांगलं लागतं. थोडासा रस्सा करायचा, अगदी खूप रस्सेदार भाजी नको. अंगापुरता जो रस्सा आहे ना, तो म्हणतो तशा पद्धतीची भाजी तयार केली तर त्या भाजीसोबत खाल्ला तर खूप छान लागतो. आणि मोस्टली विदर्भामध्ये हा जो आहे, हा ज्येष्ठा गौरी किंवा महालक्ष्मी असते ना, तेव्हा नैवेद्यासाठी हा केला जातो आणि या 2 गोष्टीसोबतच तो खाल्ला जातो. आणि तुम्ही बघू शकता हे आपण पानामध्ये वाढलं तेव्हाच इतकं छान दिसते आहे, तर खाताना याची किती मजा येत असेल. आणि खरंच अप्रतिम लागते हे. म्हणजे आम्हाला तर आमच्या लहानपणी म्हणजे आम्ही खायचो हे, तर खूप आवडायचं आम्हाला हे. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.